गोलंदाजी मार्क वरती कॅपला पाहू शकता उल्हासनगर एक्सप्रेस. वर या सामन्याकडे चला मैदानच्या आतमध्ये दोन्ही संघांना देऊ लाख लाख शुभेच्छा. सेमीफायनल नंबर 1 आपण पाहतो मित्रांनो आजच्या दिवसातील. पहिल्या षटकामध्ये 2. पुन्हा एकदा सूर्यकिसा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा चेंडू पाहायला मिळतोय. पंचाचा निर्णय असेल तो. एकदा चेंडू येतो मैदानच्या आतमध्ये. हो फायनलच्या दिशेने प्रतीक पाटीलचा तडाखा पाहायला मिळतोय. चेंडूला फेकून देत असताना सीमारेषेच्या बाहेर षटकार पाहायला मिळतोय. चला चेंडू द्यायचा मैदानच्या आतमध्ये. स्वयंसेवक जे कोण असतील ते तुमचं देखील धन्यवाद. पुन्हा एकदा अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. लावड अपील केली जाते. एकदा चेंडू आता पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 धाव धापलकावरती. पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता एकदा चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना विकेट किपर बेड होत आहेत. तत्पूर्वी आलेला धाव आपण पाहिजे मैदानच्या आतमध्ये थोडीशी स्किट होत असताना प्रतीक पाटील पाहू शकता. तत्पूर्वी आली सिंगल धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 9 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये आता मंदार पानसरे यांना पाहू शकता कशा प्रकारची कामगिरी करते ते देखील पाहणं गरजेचे असेल. कालच्या दिवसामध्ये सूर्य कशी कामगिरी केली आहे. गोलंदाजी मार्ग होती मंदार पानसे. स्ट्राईकला प्रतीक पाटील. सूर्यकसा चेंडू पाहायला मिळते मंदार पानसेच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. तत्पूर्वी आपल्याला धावा पाहायला मिळते मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अण्णा स्किट होत असताना 2 धावा मिळत आहेत.
22च्या स्वरूपात. संघाची धावसंख्या जाऊन पोचली होती 11 धावा धावफलकावरती. सूर्यकसा चेंडू होता ब्लॉकर मध्ये, त्याला हेलिकॉप्टर उडवलाय कार्पेटाच्या माध्यमातून. आणि तत्पूर 4 धावा मिळतात. चुकांवरती चुका आपल्याला पाहायला मिळते आदित्य संघाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 धावा धावफलकावरती. राजकुमार यांच्या हातामधून झालेली चूक आपल्याला पाहायला मिळते. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा एक्स्ट्रा खर्च केल्या. शॉट बुलगर असणार प्रतीक पॅटीलच्या बॅट मधून विकेटच्या वरतून षटकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 धावा धावफलकावरती. पाहू शकता tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट घर बसल्या युट्यूब द्वारे एन्जॉय करू शकता. सूर्यकसा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निधा चेंडू पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर उडवला आहे. सूर्यकसा फटका पाहायला मिळतोय. चेंडू थांबलाय मैदानच्या आतमध्ये. तत्पूर्वी 2 धावा देखील पळून काढल्या गेलेल्या आहेत. 2 धावांवरती समाधान मानावं लागते. या 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना 23 धावा धावफलकावरती. अद्याप चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकामध्ये. 1 लेग सिकला चेंडू होता. मिडविकेटच्या वरतून फेकून दिलाय. षटकार पाहायला मिळतोय प्रतीकच्या बॅट मधून. या षटकारच्या मदतीने धावसंख्या सरकत असताना 29 बनवले आतापर्यंत 2 षटकांमध्ये. 20 धावा खर्च केल्यात अव्वल मंदारने या षटकामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाज राजकुमार येत आहेत. राजकुमार कशा प्रकारची कामगिरी करतील ते देखील पाहणं गरजेचे आहे. राजकुमार येतात तिसऱ्या षटकामध्ये. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धावा मिळते आणि विकेट सॅक्रिफाईस करायला लागेल आता मोनिश यांना. तीस धावा धावफलकावरती. पुढील फंदा आदित्य. पहिल्या षटकामध्ये कॅफ यांनी 9 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकात मंदार यांनी तब्बल 20 धावा खर्च केल्यात. महागड षटक आपल्याला पाहायला मिळालं.
सूर्य कसा फटका पाहायला मिळतो लॉंगाच्या दिशेने तत्पूर्वी आलेला धावा किती पाहू शकतो 2 धाव देखील पूर्ण लेग सिकला होता चेंडू त्याला फेकून दिला मिड विकेटच्या वरतून षटकार पाहायला मिळतोय या षटकारच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकत असताना 38 धावा सूर्य कसा चेंडू आता पाहायला मिळतोय निर्धा चेंडू येतो मैदानच्या आतमध्ये पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने अजून एक तडाखा पाहायला मिळतोय प्रतीकच्या बॅट मधून षटकार शेवटचा चेंडू शिल्लक अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकामध्ये संघाची धावसंख्या 44 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता 44 झाले पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला चेंडू जातोय थर्ड मॅरिझनच्या दिशेने काय घडतंय चेंडू मारायचा कुठे होता आणि चेंडू गेलाय कुठे 48 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा आता जेलची संधी कुठेतरी वाईट बॉल होता आणि 3 षटकाच्या समाजात धावसंख्या संपली ती 48 धावा बनल्यात आणि 49 धावांचं भलमोठं टार्गेट ठेवलं 3 षटकांच्या समोर आधी दिलेल्या संघासमोर चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा टेबल संघ बॅटर देखील त्वरित पाठवा
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं त्वरित. हिंगोली संघ 49 धावांचा पाठलाग करायचा. मैदानच्या आतून सलामीची जोडी पाहू शकता, विस्फोटक जोडी आहे. अंतो आणि राजकुमारला पाहू शकता. आता पूर्णपणे जिम्मेदारी अंतो आणि राजकुमारवरती असेल या सामन्याची. पहिले षटक घेऊन असताना यशला पाहू शकता. पहिले षटक घेऊन असताना यशला पाहतात. पहिला चेंडू सुरेख असा मैदानच्या आतमध्ये टाकला गेलाय. निर्धार चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय यशच्या माध्यमातून. सलगच्या बॅक टू बॅक 2 निर्धार चेंडू येत आहेत. बॉडीवरती आपला आदळ असताना अंतो यांच्या. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धार चेंडू पाहायला मिळतोय. सलगच्या चित्र तिसरा चेंडू दाट पाहायला मिळतोय. सुरेख असा फटका पाहायला मिळतोय फायनलच्या दिशेने, पण तो झेल ड्रॉप होत असताना आता चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार येतोय आता अंतोच्या बॅट मधून. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धार चेंडू होते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी झालेल्या धावा आपण पाहू शकता. एक राजकुमार यांनी देखील एकही चेंडू फेस केला नाही आतापर्यंत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती फक्त आणि फक्त 5 धावा. आणि मैदानच्या आतमध्ये घडतं काय, मोहे मोहे आपल्याला पाहायला मिळते. पिशवीमध्ये पाणी घेऊन थोडेसे गोंदास किट असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सोय चाललेली आहे प्रति पाटील यांची. स्किट होण्यापासून बचाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला बस झाला आता.
गोलंदाजी मार्क होती विधान देतोय आता दुसऱ्या षटकामध्ये. सूर्य कसा फटका पाहायला मिळाला अंतूच्या बॅट मधून. उल्हासनगरचा ब्रँड दाखवून ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. तर अंतूच्या बॅटवर षटकार आलाय. या षटकाच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकत असताना 11 धावा धावफलकावरती. अकरा चेंडूंचा खेळ शिल्लक 38 धावांची गरज. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आता झेलची संधी असेल. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होईल का परंतु ही चूक आपल्याला पाहायला मिळते मंदार यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी आलेल्या धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता 2 पळून काढल्यात. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा आपण पुल करण्याचा प्रयत्न केला होता. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. आता स्ट्राईकला राजकुमार आलेत. पहिल्यांदा एकही चेंडू फेस करणाऱ्या राजकुमारने आतापर्यंत कशा प्रकारची कामगिरी होते ते देखील पाहणे गरजेचे. 49 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त यशने 5. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. विधाने 9 धावा खर्च केल्या आतापर्यंत. 3 चेंडू हाताळलेत. 14 झाले. वेदांनी आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना विकेट किपरच्या वरतून चेंडू गेलाय. तत्पूर्वी आलेल्या धावा आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. एक पळून काढली गेली आहे आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागते. एका दुःखाने काय होणार आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर आदित्य संघाला. 15 धाव धावफलकावरती. 8 चेंडू शिल्लक 34 धावांची गरज. पुन्हा एकदा हा बॉडीवरती आदल असताना चेंडू. पुन्हा एकदा स्किड होत आहेत गोलंदाज. वेदांतला पाहू शकता. सूर्य कसा फटका पाहायला मिळाला अंतूच्या बॅट मधून. लांब पल्ल्याचा षटकार शेवटच्या चेंडूवरती. या षटकारच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना 21 धावा धावफलकावरती. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक 28 धावांची गरज. अठ्ठावीस धावांची गरज. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. प्रतीक पाटे गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अतिरिक्त धाव. कुठेतरी चेंडू पाठला करतो अंतू यांचा. बॅटची काढा होती. जेल ड्रॉप होत असताना आदित्य यांच्या माध्यमातून झाली चूक. तत्पूर्वी आलेली एक धाव. 23 धावा धावफलकावरती. 26 धावांची गरज अद्याप. पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव. 24 धावा. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. 25 धावांची गरज. षटकार पाहायला मिळतोय.
4 चेंडूंचा खेळ शिल्लक 19 धावांची गरज. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. कार्पेट ड्राईव्हच्या पद्धतीने केला पाहायला मिळतोय. सुरेख अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आता फलंदाज बाद होतील आणि तुला मैदान सोडावं लागते. आता अन्न येत आहेत कर्णधार. पुन्हा एकदा अनेकदा चेंडू पाहायला मिळतोय. हो हेलिकॉप्टर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. शतकचे उपस्थित बाबूनी टेपलाय झेल आणि होईल राजकुमारचा खेळ फेल. कसा फटका पाहायला मध्ये एक्स्ट्रा कव्हरला आणि सामना जिंकला वन स्पोर्ट टेंबिली संघाने आणि मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. कॉंग्रॅच्युलेशन वन स्पोर्ट टेंबिली संघ, प्रतीक पाटील अँड कंपनी आपल्याला पाहायला मिळते. आणि हॅडलॅक आदित्य इलन संघ, तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळलात. तुमचं देखील आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत.